सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर, सोन्याचा फुगा फुटणार. थेट रिझर्व्ह बँकेने दिला इशारा. आता या तारखेला सोन्याचा फुगा फुटणार. रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट आला समोर. रिझर्व्ह बँकेने स्वतः सोन्याच्या बाबतीत 1960 पासून सोन्याच्या भावांचा अभ्यास करून एक असा रिपोर्ट बनवलाय की ज्या रिपोर्टमध्ये सोन्याचा फुगा केव्हा फुटणार आणि सोनं जवळजवळ सोडून त्याचा भाव कितीवर स्थिर होणार याचा आकडा पहिल्यांदा समोर आला आहे. पहा रिपोर्ट. समोर येताच सोने विक्रेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ग्राहक प्रचंड नाचू लागले, कारण की ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँक, जी बँकांची बँक आहे, जी देशातला प्रत्येक रुपया, प्रत्येक नोट छापते, ही बँक आहे. आणि याच बँकेने सोन्याच्या बाबतीत हा भयानक खुलासा केला आहे. त्यामुळे ही बातमी अजिबात खोटी नाहीये. या रिपोर्टमध्ये सोन्याचं पुढे काय होणार आहे, सोन्याचा फुगा कशा पद्धतीने फुटणार आहे, सोनं किती रुपयांनी खाली तोंडावर आपटणार आहे, याची सगळी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे. आज व्हिडिओमध्ये पुराव्यासहित आपण पाहणार आहोत या रिपोर्टमध्ये काय सांगितलंय, सोन्याचा फुगा कधी फुटतोय, नवीन भाव कसा राहणार, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना काय सूचना दिलीये, की घसरण नक्की कधी होणार, सोन्याचा भाव किती रुपयांनी कोसळणार आणि आरबीआयने याला सोन्याचा बुडबुडा का म्हटलंय, यामागचं नक्की गुपित काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही ती तारीख सांगणार आहोत जेव्हा हा सोन्याचा फुगा फुटू शकतो. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही सोन्याचे भाव रोज वाढताना पाहिले असतील, पण आरबीआयचा हा नवा रिपोर्ट काहीतरी वेगळंच सांगतोय. रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने म्हणजे MPCने केवळ 5-10 वर्षे नाही, तर तब्बल 1960 पासून आजपर्यंतच्या सोन्याच्या दरांचा सखोल अभ्यास केला आहे. या अभ्यासातून जे सत्य बाहेर आलं आहे ते ऐकून तुमचे डोळे विस्फारले जातील. आरबीआयने म्हटलंय की सोनं सध्या बबल टेरिटरीमध्ये आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सोन्याच्या किमतीचा एक फुगा तयार झाला आहे आणि हा फुगा आता फुटण्याच्या अगदी जवळ आला आहे. जसा एखादा साबणाचा बुडबुडा खूप मोठा झाला की तो फुटतो, तसंच काहीसं सोन्याच्या बाबतीत घडतंय. आरबीआयच्या मते सोन्याचे सध्याचे भाव हे नैसर्गिक नसून ते एका कृत्रिम वाढीचा भाग आहेत. आता ही वाढ कशी झाली, तर 2024 पासून सोन्याने वेग पकडला. डिसेंबर 2024 मध्ये जो भाव 76,000 रुपये होता, तो अवघ्या एका वर्षात म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत 1,40,000 गेला आणि जानेवारी 2026 मध्ये तर त्याने 1,80,000 टप्पा पार केला. ही वाढ पाहून अनेकांनी आपले शेअर्स आणि म्युच्युअल फंड मोडून पैसे सोन्यात गुंतवले. पण आता आरबीआय सांगतंय की हाच सर्वात मोठा धोका आहे. मग सोन्याचे भाव नक्की किती रुपये होणार, सोन्याचा हा बुडबुडा नक्की कधी फुटणार आणि भाव किती रुपयांनी कोसळणार, जाणून घेऊया थोड्याच वेळात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आरबीआय एवढ्या खात्रीने हे कसं सांगू शकतं, तर आरबीआयने यासाठी एक अत्यंत क्लिष्ट पण प्रभावी फॉर्म्युला वापरला आहे. त्याचं नाव आहे राईट टिल्ट ऑगमेंटेड डिकीफुलर, RTEDF. घाबरू नका, हा तांत्रिक शब्द असला तरी त्याचा अर्थ सोपा आहे. हा फॉर्म्युला हे तपासतो की एखादी वस्तू तिच्या खऱ्या किमतीपेक्षा खूप जास्त महाग झाली आहे का. या फॉर्म्युलानुसार आरबीआयच्या लक्षात आलं की 1960 पासून 2023 पर्यंत सोन्याचा ट्रेंड अगदी नॉर्मल होता, पण डिसेंबर 2023 नंतर मात्र सोन्याच्या किमतीने विज्ञानाच्या नियमांनाही मागे टाकलं. किमती इतक्या वेगाने वाढल्या की फेब्रुवारी 2026 पर्यंत सोनं थेट दुप्पट झालं. आरबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की सध्या सोनं 95% नाजूक पातळीवर पोहोचलं आहे. याचा अर्थ असा की सोन्याच्या किमतीत धोका वाढण्याची शक्यता आता 95% गेली आहे. जेव्हा एखादी गोष्ट 95% लेवलला पोहोचते तेव्हा तो बुडबुडा फुटण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणूनच आरबीआय म्हणतंय की ग्राहकांनी आता सावध होण्याची गरज आहे. पण आरबीआयचा हा रिपोर्ट आल्यावर मार्केटमध्ये नक्की काय हालचाली सुरू आहेत, सोन्याचे नवीन भाव कशा पद्धतीने खाली येतील आणि नक्की कोणत्या कारणांमुळे ही घसरण होणार आहे, पाहत रहा. आरबीआयचा हा रिपोर्ट आल्यापासून सराफा बाजारात मोठी खळबळ उडालीये. जळगाव, पुणे, नाशिक यांसारख्या सोन्याच्या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांपासून ते सामान्य ग्राहकांपर्यंत सर्वजण काळजीत आहेत. पण हा सोन्याचा फुगा का तयार झाला आणि तो आताच का फुटणार आहे,
यामागचं सर्वात मोठं कारण आहे जागतिक राजकारण. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरात भीतीचं वातावरण होतं. जेव्हा जेव्हा युद्ध होतं तेव्हा लोक शेअर्स विकून सोन्यात पैसे टाकतात, कारण सोनं हे सर्वात सुरक्षित मानलं जातं. यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि भाव गगनाला भिडले. पण आता परिस्थिती बदलत आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये शांततेची चर्चा सुरू झालीये. सीज फायर, युद्धबंदी झालीये. त्यामुळे आता गुंतवणूकदार सोन्यातला पैसा काढून पुन्हा शेअर मार्केटमध्ये टाकू लागले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सोन्याचे भाव किती कोसळणार? RBIने रिपोर्टमध्ये थेट आकडा सांगितला नसला तरी तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत 5 ते 10% मोठी घसरण ही केवळ सुरुवात असू शकते. ज्या वेगाने गेल्या 2 वर्षात सोनं वाढलं होतं त्याच वेगाने ते आता खाली येणार आहे. काही तज्ज्ञांचे तर असेही म्हणणे आहे की सोनं आता मागच्या 2 वर्षात जेवढे रिटर्न्स दिले होते तेवढे रिटर्न्स देणं बंद करेल. सामान्य भाषेत सांगायचं तर जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली असेल तर आता तुमचे पैसे वाढण्याऐवजी कमी होण्याची भीती जास्त आहे. RBIने 1960 पासूनच्या डेटाचं विश्लेषण करून हे सिद्ध केलंय की जेव्हा जेव्हा असा बबल तयार होतो तेव्हा तो फुटल्यानंतर किमती पुन्हा त्यांच्या मूळ पायरीवर येतात. सध्याचा 1,55,000चा भाव हा पूर्णपणे या बुडबुड्यावर टिकून आहे. एकदा का हा विश्वास उडाला की सोन्याचे दर जोरात खाली आपटतील. रिझर्व्ह बँकेने आपल्या मॉनिटरी पॉलिसी रिपोर्टमध्ये हे स्पष्ट केलंय की हे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी हा इशारा दिलाय. हा केवळ अंदाज नाही तर 60 वर्षांच्या आकडेवारीचा पुरावा आहे. म्हणूनच आता गुंतवणूक करताना 100 वेळा विचार करण्याची वेळ आलीय. आता आपण त्या प्रश्नाकडे वळूया जो तुमच्या मनात घर करून बसलाय. RBIने सांगितलेला हा सोन्याचा बुडबुडा नेमका कधी फुटणार? ती तारीख कोणती आहे? मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने रिपोर्टमध्ये हे तर सांगितलं की सोन्याच्या किमती बबल टेरिटरीमध्ये आहेत आणि धोका 95% पोहोचला आहे. पण आता प्रश्न उरतो की हे नक्की कधी घडणार? RBIने आपल्या रिपोर्टमध्ये एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे. ती म्हणजे बबल कधी फुटणार याची कोणतीही निश्चित तारीख कोणीही सांगू शकत नाही. मात्र RBIने हे स्पष्ट केले की ही परिस्थिती आता टोकाला पोहोचली आहे. रिपोर्टनुसार इथून पुढे सोन्याच्या किमतीत पूर्वीसारखी भरमसाठ वाढ होणार नाही. किमती 5% दरम्यान वर खाली होत राहतील, पण मोठी घसरण ही केव्हाही होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेतील शांतता आणि बँकांचे बदललेले धोरण यामुळे येत्या काही काळातच आपल्याला सोन्याच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळू शकते. आतापर्यंत आपण रिझर्व्ह बँकेचा तो तांत्रिक अहवाल आणि आकडेवारी पाहिली, पण एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला नक्की काय पाऊल उचलायची गरज आहे हे समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. केवळ बातम्या ऐकून घाबरून न जाता तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवू शकता. याची एक सविस्तर प्रक्रिया मी तुम्हाला आता सांगणार आहे, जी तुमच्या फायद्याची ठरेल. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जे सोने आहे ते लगेच विकण्याची घाई करू नका, कारण सोन्याची मूळ किंमत कधीही शून्य होत नाही. खरं दागिन्यांच्या स्वरूपात सोने घेतले असेल तर ते दीर्घकाळी गुंतवणुकीसाठी तसंच ठेवा. मात्र जर गुंतवणूक म्हणून नवीन सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता थोडा संयम बाळगा. RBIने 95% जो इशारा दिला आहे त्याचा अर्थ असा की बाजार आता अस्थिर आहे. अशा वेळी स्टेप अप पद्धतीचा वापर करा, म्हणजे तुमचे सर्व पैसे एकाच वेळी सोन्यात न टाकता दर महिन्याला थोड्या थोड्या प्रमाणात गुंतवणूक करा, ज्यामुळे जर भाव वाढले तर तुम्हाला सरासरी दराचा फायदा मिळेल आणि तुमचे नुकसान टळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सोन्याच्या सोबतीने जर पर्यायांचाही विचार केला तर सध्या शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात काही प्रमाणात गुंतवणूक वळणे हा एक मोठा हुशारीचा निर्णय ठरू शकतो, कारण जेव्हा सोन्याचा फुगा फुटतो तेव्हा तो पैसा सहजा शेअर बाजाराकडे वळतो. तिसरी पायरी म्हणजे डिजिटल गोल्ड किंवा सॉवरन गोल्ड बॉन्ड्सचा अभ्यास करा. यामध्ये तुम्हाला मॅचिंग सोर्सेस चार्जेस भरावे लागत नाही किंवा सरकारकडून 2.5% व्याजही मिळते, ज्यामुळे भौतिक सोन्यामध्येही गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरते. चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका. रोजच्या रोज सोन्याचे भाव पाहण्यापेक्षा RBIच्या अधिकृत वेबसाईटवरील सूचनांकडे लक्ष द्या. तुमच्या पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करणे म्हणजेच आपली गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवणे हाच बुडबुडांपासून वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. मला खात्री आहे की माहिती तुम्हाला तुमची पुढची आर्थिक रणनीती ठरवण्यासाठी नक्कीच मदत करेल. आता मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय वाटते, सोन्याचे भाव खरोखरच 1 लाखाच्या खाली येतील का? तुमच्याकडे सध्या किती सोने आहे आणि तुम्ही ते विकण्याचा विचार करत आहात का, किंवा अजून खरेदी करणार आहात? तुमचे मत खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या कमेंट्समुळे इतर बाजारांनाही कल समजण्यास मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपरिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांना एक धोक्याची पूर्वकल्पना मिळेल आणि त्यांच्या आर्थिक नुकसान टाळता येईल. धन्यवाद.